कवळे बेतोड्या वाठारात महाराष्ट्रातलो राजा संभाजीचो किल्लो आशिल्ल्याचो सोद लागला। ताची तपासणी करपाक पुरात्व खात्याचो मंत्री सुभाष फळदेसाय थंय पावलो। जुवे किल्ल्यार भगवो लायलो। आता मर्दनगड संभाजी महाराजाची निशाणी सरकार जपतले, ताणें उतर दिला। आमी हायर सेकंडरीचे भुरग्यांक हाडून हांगा इतिहास मर्दनगडाचो सांगलो। आर्किओलॉजीचे कमिशनर सुद्दां हांगा येवन गेले। तशेंच सचिन मदगे सर मदीं मदीं आमच्या मदीं येतात, ते सगळ्यांक व्यवस्थीत असो इतिहास सांगतात। आज पयले फावट तुमी हांगा आयले, इतलो वयर गड चडून आयले, ताज्या बद्दल खरेंच मना काळजांतल्यान धन्यवाद म्हणटा। कारण आमी फाटली 20 वर्सांचे कार्य करीत आयिल्ले, ताका खरी आयज चालना मेळ्ळ्या अशें दिसता। आनी तुमच्या आशिर्वादान हे जातले हे निश्चित आसा। कारण तुम्ही इतले परिश्रम घेऊन वयर पर्यंत आयले, म्हणजे तुमच्या मनान हेतू आसा की हो किल्लो जावचो असो आणि तो बेगीतल्या बेगीन जातलो। आणि फाटली 20 वर्सांची जी आमची तळमळ आसा ती सर तुमच्या रूपान आमची सार्थ जातली। 7/0 कवळे विलेजीन पडटा हो पार्ट, आणि पार्ट तेजो बेतोड्या विलेजीन पडटा। सरेंडर 148/0 आणि 136/10 मर्दनगड हो फुल बोरी पर्यंत पावलेलो आसा। पण पार्ट इतलोच तेजो मर्दनगडान इन्क्लूड जालो। कितले किलोमीटरांचो साधारण मर्दनगड एकूण एरिया कितले एरिया मेजर ना सर ते मेजर मातशे कोणी काढून पळया। पार्ट हो असा 188 साधारण 20 लाख स्क्वेअर मीटर प्लस ही कवळ्याची एरिया आसा 80,000। छत्रपती संभाजी महाराजांच्या या भूमीवर ते आपलं योगदान देत आहेत आणि ते जतन करतायत, ही चांगली गोष्ट आहे। आणि आज सगळीकडे माझ्याकडे मंडळी आलेली की मर्दनगड हा आपला वारसा स्थळ आहे, हे आपलं पुण्याचं असं एक स्थान आहे जिथं आपल्या सर्व म्हणजे पोर्तुगीजाविरुद्ध असलेल्या अत्याचाराच्या विरुद्ध ज्या धर्मवीर संभाजी राजांनी युद्ध छेडलं होतं त्यांची ही निशाणी आहे। आणि ते आपल्याला सद्वदित प्रेरणा करणार आहे आणि ते आपण जपलं पाहिजे। आणि सरकार दरबारी त्याची नोंदणी व्हायला पाहिजे, त्याचं मॉन्युमेंट म्हणून आपलं नोटिफिकेशन निघायला पाहिजे आणि ते आपल्या आर्किओलॉजी डिपार्टमेंटमध्ये ते सामील झालं पाहिजे। या उद्देशाने तुम्ही केलेला अर्ज आम्ही त्यासाठी आज इन्स्पेक्शन करण्यासाठी आलो, तपासणी करण्यासाठी आलो। आणि खरोखरच मी मला भाग्यवान समजेन की एवढं ऐतिहासिक दृष्टिकोनातून एवढं चांगल्या पद्धतीचं हे स्थळ आतापर्यंत का असं बेवारशी राहिलं, हीच आम्हाला म्हणजे खूप मोठी म्हणजे आपलं हे अपयश आहे, चिंता आहे आणि त्याला आपण जरूर न्याय देऊ। म्हणून उद्या आपलं असेंब्ली म्हणजे असेंब्लीमध्ये आपलं प्रायव्हेट मेंबर रेझोल्युशन आहे आणि आपले कृष्णा साळकर म्हणजे दाजी साळकरने हा प्रस्ताव मांडलेला आहे। आणि या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी आणि मला पूर्ण माहिती माझ्याकडे असायला पाहिजे, काही उत्तर देण्याआधी आपण ते पाहायला पाहिजे, या दृष्टिकोनातून मी इथं आलेलो आहे। आणि निश्चितच मी तुमच्या सगळ्यांच्या मागणीनुसार जे काही सरकारतर्फे शक्य होणार आहे त्याला न्याय देण्याचा मी प्रयत्न करणार आहे। कारण मी प्रथमदर्शनी इथं आलेलो आहे आणि सगळे आर्टिफॅक्ट्स आहेत त्याचं मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेलं आहे। मी अजून ऑफिसमध्ये गेल्यानंतर जे काही डॉक्युमेंट्स आहेत रिलेटेड त्याचं पण वाचन करणार आहे आणि व्यवस्थितरित्या उद्या न समजलेल्या सगळ्या लोकांना किंवा न समजल्याप्रमाणे ढोंग करणाऱ्या सगळ्या लोकांना मी समजावून सांगणार आहे त्याचा इतिहास काय, हा इतिहास काय याचं सरळ मी मांडणार पण आहे। कारण माझ्या मनात मी कधीही कुठलीही गोष्ट करायच्या आधी तिथं पाहणी करतोय, उगाच कुणाच्या सांगण्यावरून मी कसलाही प्रस्ताव मांडत नाही, प्रस्ताव स्वीकारत नाही। त्यामुळे उद्या एक चांगल्या पद्धतीचं आपण एका चांगल्या पवित्र कार्याची सुरुवात करूया। मला इथं तुम्ही सगळ्यांनी साथ दिली आणि इथंपर्यंत आणलं आणि यथोयुक्त अशी माहिती पण मला दिली, त्याबद्दल मी सगळ्यांचा खूप खूप आभारी आहे। सचिन मदगे सरांनी अजून आपल्या एका किल्ला त्याने संशोधन केलं म्हटलं तरी काय, बेतूलचा किल्ला जो छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला तो सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला। आणि त्यावेळेला मदगे सरांनीच मला तिथं नेलं आणि आज त्या किल्ल्यावर आपली शिवजयंती, छत्रपती राज्याभिषेक या सगळ्या गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत। म्हणूनच आज
आम्ही जुहू ह्या आपल्या किल्ला जुवे किल्ल्यावर सुद्धा काही महिन्याआधीच छत्रपती शंभूराजांच्या जयंती निमित्तानं आम्ही तिथं सुद्धा भगवा लावलेला आहे. ही आपली म्हणजे आम्ही कुठं दुसऱ्यांच्या ठिकाणावर भगवे झेंडे किंवा त्याचं निशाण लावत नाही. जिथं त्यांनी केलेलं कार्य आहे, तो इतिहास आहे, त्या इतिहासावर जर आपलं नाव परत एकदा कोरलं तर त्यात काय बिघडलं.